सरतय हे वर्ष, त्यात कधी होतं दुःख तर कधी होता हर्ष. राग रुसवे नको ठेवूया आठवणीत, आनंदी क्षण ठेवूया आपल्याच आठवणीत. काढून टाकूया मनातील सगळी नकारात्मकता, पुढे जाऊया ठेवून मनात सकारात्मकता. येणार आहे पुढील वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचं जावो, हीच आहे इच्छा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. फ्रॉम पुष्कर अंकिता. आजचा दिवस इंग्लिश कॅलेंडरनुसार 2023 वर्षाचा शेवटचा दिवस. आज आपण या व्लॉगमध्ये बघणार आहोत लास्ट लंच ऑफ इयर 2023. सकाळी उठल्यापासूनच जे आपण आज करतोय, जे करणार आहोत, हे सगळं या वर्षातील लास्ट आहे हाच विचार डोक्यात येतोय. वर्ष सुरू झाल्यापासून आजच्या या शेवटच्या दिवसापर्यंत खूप छान छान मेमरीज आहेत आणि या सगळ्या छान मेमरीज बरोबर घेऊन आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. देवाला मनापासून नमस्कार करून पुढील वर्षी सुद्धा तुझी कृपादृष्टी आम्हा सगळ्यांवर अशीच राहू दे ही प्रार्थना केली. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. आजचा बेत तसा सिंपलच आहे. पोळी, पडवळची पीठ पेरून भाजी, वरण भात आणि गोड म्हणून गाजर पाक. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज आहे 31 डिसेंबर आणि आता लंचसाठी मी बनवणार आहे पीठ पेरून पडवळची भाजी, गाजर पाक, पोळ्या आणि वरण भात. सो त्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. आज गाजर पाक बनवणार आहे. सो आईने मला गाजर इथे किसून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी जी पडवळाची भाजी करणार आहे पीठ पेरून, आईने ती सुद्धा आज मला चिरून दिलेली आहे. पोळ्यांसाठी कणिक इथे मळून घेतलेली आहे आणि कुकर लावायचा आहे वरण आणि भात. सो तो मी आता लावणार आहे. सो पटापट आधी आता मी जेवण बनवून घेते. सगळ्यात आधी सुरुवात केली ती म्हणजे कुकर लावण्यापासून. तांदूळ, डाळ स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये ठेवून शिजायला लावले. लावून घेतलेला आहे आणि आता मी करतेय गाजर पाक. पण गाजर पाकाची रेसिपी मी ऑलरेडी माझा एक व्लॉग आहे अशीच एक सकाळ संध्याकाळ, त्यामध्ये इन डिटेल दाखवलेला आहे. सो तो व्लॉग जाऊन नक्की बघा. आज मेनली मी तुम्हाला पडवळची पीठ पेरून भाजी दाखवणार आहे, पण त्याच्या आधी मी पटकन गाजर पाक करून घेते आणि मग मी भाजी बनवणार आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता गाजर पाकाला छान उकळी आलेली आहे आणि अशा प्रकारे आपला गाजर पाक तयार झालेला आहे। तर कुकर सुद्धा झालेला आहे, गाजर पाक सुद्धा रेडी आहे आणि आता जी मेन पडवळाची पीठ पेरून भाजी करणार आहे ती मी करायला घेतेय। पडवळ आईने मला चिरून दिला होता आणि धुवून सुद्धा दिलेला आहे। आता मी पटकन ती करायला घेतेय। पीठ पेरून पडवळची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे। जनरली डाळ पडवळ अशी भाजी आपण करतो, पण जर कधी डाळ भिजत घालायची राहिली तर अशी सुद्धा आपण पडवळची भाजी करू शकतो। अगदी साधी आहे। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे, नंतर त्यात मोहरी, हिंग आणि हळद घालायची आहे। नंतर जो पडवळ आपण चिरून घेतलेला आहे तो त्यात ॲड करायचा आहे। पडवळ ॲड करून झाला की त्यात थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। आपल्या चवीनुसार त्यात मीठ घालायचं आहे। आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। हळद, तिखट, मीठ सगळं छान एकजीव झालं की त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पडवळ शिजेपर्यंत छान वाफ आणायची आहे। जर पडवळ कोवळा असेल तर भाजी पटकन शिजते, नाहीतर थोडासा वेळ लागतो। पूर्ण छान पडवळ आधी शिजू द्यायचा आहे। भाजीला वाफ आणायला ठेवल्यानंतर एकीकडे कुकर झाला होता, त्यातनं झालेला भात आणि डाळ जरा बाहेर काढून ठेवलं। मस्त गरम गरम भात तयार झाला होता आणि भाजी झाल्यानंतर वरणाला सुद्धा फोडणी द्यायची होती। साधारण 10 मिनिटं झाल्यानंतर पडवळ ऑलमोस्ट शिजतो। माझा सुद्धा शिजला होता व्यवस्थित। चमच्याने थोडंसं दाबून बघायचं म्हणजे आपल्याला कळतं तो शिजला आहे की नाही। आणि पूर्ण पडवळ शिजला की त्यात आपल्याला बेसन घालायचं आहे। अंदाजानुसार मी साधारण 3 चमचे यात बेसन घातलं होतं आणि बेसन घालून झालं की ते छान एकजीव करायचं आहे। वरून छान त्यात कोथिंबीर सुद्धा ॲड करायची आहे आणि थोडा मिठाचा अंदाज सुद्धा घ्यायचा आहे, कारण बेसन ॲड केल्यानंतर परत थोडीशी चव आपल्याला बदलू शकते। तर त्या अंदाजानुसार जर मीठ परत हवं असेल तर आपण घालू शकतो आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं वाफ आणायला ठेवायची आहे। पाच मिनिटं झाल्यानंतर भाजी मस्त शिजलेली असते। वरून थोडीशी परत कोथिंबीर घालायची। तर अशा प्रकारे पीठ पेरून पडवळची भाजी तयार आहे। तर अशा प्रकारे पीठ पेरून पडवळची भाजी झालेली आहे। अगदी सोपी आहे ती बनवायला, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आता मी आमटी फोडणीला घालते आणि पोळ्या सुद्धा करायच्या आहेत, असं बघत राहा। आमटी म्हणजे आज छान आंबट गोड वरण केलं होतं आणि लगेचच एकीकडे मी पोळ्या सुद्धा करायला घेतल्या। अशा प्रकारे लास्ट लंच ऑफ इयर 2023 झालेला आहे। त्यानंतर 31st सेलिब्रेशनचे आमचे काही संध्याकाळी प्लॅन्स होते। तर हा व्लॉग मी इथेच थांबवतेय। भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन गुड बाय।